ज्या घरामध्ये पाहुणे आल्याबरोबर त्यांचा पहिला प्रश्न काय असतो, तुम्ही कितवीला आहात? दुसरा काय असतो, तुला किती मार्क्स पडले? आणि तिसरा काय असतो, तुम्हाला मॅडम आहेत की सर आहेत? पण तुम्ही त्यांना असं कधी विचारता का, तुम्हाला 10वीला किती मार्क्स होते? तुम्ही विचारू शकत नाही. एकदा विचारून पहा. विचारलं तर ते पुन्हा तुम्हाला विचारणारच नाहीत तुम्हाला किती मार्क्स आहेत. कारण कसं असतं, आमच्या मोठ्या माणसांना उपदेश करायची सवय असते. आणि उपदेश कुणाला करायचा? आमच्यापेक्षा जो कोणी लहान दिसला की लगेच त्याला उपदेश सुरू करायचा. आणि तुम्हाला तर ते आवडत नाही. परंतु गंमत अशी असते, हे मोठी माणसं उपदेश का करतात? ते काहीतरी सांगू पाहतात, त्यांना आपल्याला काहीतरी सांगायचं असतं. आपल्यामध्ये तुम्हाला जर विचारलं, तुला मार्क्स किती, तुला किती? एखादा म्हणेल मला 90 आहेत, दुसरा म्हणेल मला 70 आहेत. हुशार कोण? 90वाला. दोघांना समजा सांगितलं भाषण करा, 70वाल्यानं छान भाषण केलं, 90वाला घाबरला. हुशार कोण? मार्कावर काही नसतं. मार्क्स पडतात. मार्क्स पडणं म्हणजे बुद्धिमत्ता, असं तुम्ही अजिबात समजू नका. आपलं जे व्यक्तिमत्व आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे. तुम्हाला मी गंमत सांगतो. एका मित्राच्या वर्गात मी गेलो, दुसरीचा वर्ग होता, छोटे मुलं होते, त्यांना माहीत नव्हतं पृथ्वी गोल असते वगैरे. मी त्यांना एक प्रश्न विचारला, म्हटलं सूर्य कुठे उगवतो? ते म्हटले नाही पूर्वेकडं, ते म्हटले इकडं उगवतो, इकडं. कारण त्या गावामध्ये ते पाहायचे, इकडं पूर्वेकडं उगवतो. मावळतो कुठे? इकडं मावळतो, म्हणजे पश्चिमेकडं मावळतो. म्हटलं तो दुसऱ्या दिवशी कुठं उगवतो? ते म्हटले पुन्हा इकडे उगवतो. म्हटलं मग तो रात्रीतून तिकडे कसा जातो? तर एक जण म्हटला तो जमिनी खालून जातो. आणि दुसरा एक मुलगा म्हटला तो आभाळातून जातो. मग मी त्याला विचारलं, तो आभाळातून जातो मग दिसत कसा नाही? त्यानं सांगितलं तो चंद्रासारखा दिसतो. आता या मुलाला मठ्ठ म्हणणं अतिशय चुकीचं आहे. त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता होती. त्याला असं वाटलं की सूर्य पुन्हा तिकडे जाताना तो चंद्रासारखा दिसत असेल. चंद्र आणि सूर्य वेगळा आहे, हेच त्याला मान्य नव्हतं. तुम्हाला सांगतो, आपल्यामध्ये जे जे काही आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. कोणात कल्पकता जास्त असते, कोणामध्ये प्रतिभा असते, प्रज्ञा असते. प्रज्ञा म्हणजे काय? गणितामध्ये याचा खूप उपयोग होतो. तुम्हाला गणित चांगलं येतं का? अनेकांना येतं, अनेकांना येत नाही. तुम्ही लहान मुलांना एक प्रश्न विचारा पटकन, 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड, कशाचं वजन जास्त भरेल? कशाचं? लोखंडाचं. काही जण म्हटले लोखंडाचं, आणि एक जण म्हटलं दोन्ही एकसारखं भरेल. आता उत्तर हेच आहे, पण लहान मुलं काय म्हणतील? लोखंडाचं. कारण त्यांच्या डोळ्यासमोर असं असतं, लोखंड जड आहे, कापूस हलका आहे. गणित आपल्याला येतं, हे तुम्हाला उदाहरण सांगतो. मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर आमच्या गणिताच्या प्रोफेसरनं पहिल्या दिवशी एक गणित घातलं आम्हाला. काय गणित होतं? ते म्हटले मुंबई ते पुणे 200 किलोमीटर अंतर आहे. मुंबईवरून एक रेल्वे निघाली 150 किलोमीटर वेगानं. पुण्यावरून एक रेल्वे त्याच वेळेस निघाली 200 किलोमीटर वेगानं. आणि सरांनी असं सांगितलं की मुंबईवरून जी रेल्वे निघाली त्या रेल्वेच्या इंजिनाच्या वर एक माशी बसलेली होती. दोन्ही रेल्वे एकत्र आल्या, त्या रेल्वेमनकडून चूक झाली आणि दोन्ही रेल्वे इंजिनांची धडक झाली. त्या मधल्या काळात काय झालं? मुंबईहून जाणारी रेल्वे ती माशी उडायची, पुण्याच्या इंजिनावर जाऊन बसायची, पुन्हा उडायची, मुंबईच्या इंजिनावर जाऊन बसायची. दोन्ही रेल्वेची धडक झाली, तर ती माशी किती अंतर उडाली? असं त्यांनी विचारल्यानंतर मी त्या दिवशी जे वर्गाच्या बाहेर पडलो, ते पुन्हा गणिताच्या सरांच्या तासाला बसलो नाही. म्हणजे गणिताचे सर दिसले तरी मला थरकाप सुटायचा की आता हे इंजिनाची काहीतरी भानगड आहे. आणि त्यावेळेस समजलं आपण गणिताच्या लायकीचे नाही. आपण गणित सोडून सगळे विषय घेऊ, पण आपल्याकडे एक पद्धत आहे, सगळे विषय तुम्हाला आले पाहिजे. मराठी तितकी चांगली आली पाहिजे. आता सरकारनं कालच सांगितलं तुम्हाला हिंदी आता आलीच पाहिजे. हिंदी राष्ट्रभाषा आहे, भारताची भाषा आहे. मराठी आली पाहिजे, हिंदी आली पाहिजे, आणि इंग्रजी तर आलीच पाहिजे. आपण इंग्रजी बोलल्याशिवाय आमच्या मम्मी पप्पाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. मग तुम्ही भले इंग्रजीत शिवी द्या, तरी ते म्हणतील गुड, किती छान बोलला तू. कारण इंग्रजी आलं पाहिजे. काल परवा मी एका कार्यक्रमाला गेलो, 2 मुली इंग्रजीत बोलल्या, अस्खलित इंग्रजी. लहान मुलं होते. ते भाषण संपून ते बसल्यावर मुलांनी टाळ्या वाजवल्या. त्यांना असं वाटलं आम्ही खूप छान बोललो म्हणून टाळ्या वाजवल्या. तसं नाही, त्या बसल्या म्हणून मुलांनी टाळ्या वाजवल्या, कारण त्यातला एक शब्दही त्यांना समजला नाही. मग सगळ्या भाषा आल्या पाहिजे. मग आमच्या आईची भाषा कुठली आहे ती आधी आपल्याला आली पाहिजे. आईची भाषा कोणती आहे? आपला जन्म झाल्याबरोबर आई जे बोलते ते आपण शिकतो. आई समजा भात शिजवते, कुकर आहे, गॅस आहे, सिलेंडर आहे. आई इंग्रजी बोलतेच ना. आपल्याला एक सवय आहे, जे शब्द मराठीमध्ये अवघड आहेत ते आपण दुसऱ्या भाषेतले घेतो आणि सहज वापरतो. आता आपण टेबल म्हणतो, टेबल आहे.
मराठीत त्याला मेज म्हणतात. मग मेज शब्द जरा त्रास होतो बोलायला. मग टेबल आपलं सरळ आहे, टेबल. पंखा त्रास होतो, फॅन. बटन, ग्लास. आता पेला, पेला शब्द वाईट आहे, ग्लास. म्हणजे आपले लोक आळशी आहेत. आळशी असल्यामुळे ते काय करतात, जी भाषा सोपी आहे, मग ती कुठलीही भाषा असो ती आम्ही वापरतो. मग तुम्ही आईला विचारा मिक्सरला मराठीत काय म्हणतात, घरी गेल्यावर विचारा, नाही सांगता येणार. पूर्वी पाट्यावर वाटायचे, तुम्हाला आठवतं का पाटा, दगडी पाटा, आणि त्यावर असं वरवंटा फिरवायचे आणि आई ते वाटायची, मसाला त्यावर वाटायचे. बाबांबरोबर भांडणं झाले तर जास्त जोरानं वाटायचे. त्यांना असं वाटायचं हे बाबाच आहेत पाटावर पडलेले, असं तसं तर मारता येत नाही, असं यांना रगडून घेऊ. मसाला चांगला व्हायचा. पण आता मिक्सर आहे, फ्रीज आहे, आपण फ्रीजच म्हणतो. फ्रीजला मराठीत काय म्हणतात, शीतकपाट. आता इतकं मोठं कोण म्हणेल, शीतकपाट, फ्रीज. आपण विसरून गेलो आपली भाषा कुठली आहे. आपल्याला जे सोयीचं वाटेल ते आपण बोलतो. मग आपल्याला विनाकारण असं म्हणायला नको तुम्ही हिंदीच बोला, मराठीच बोला, इंग्रजीच बोला, जे काही येतंय ते आम्ही चांगल्या पद्धतीनं बोलतो. मग आता फक्त मार्क्स पडणं म्हणजे आपण हुशार आहोत का, असं अजिबात नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे, तुम्हाला भाषण करता आलं पाहिजे. तुम्हाला मी गंमत सांगतो, माझ्या बाबतीत झालेली. आम्ही असे बसायचो, आमचं स्कूल होतं आणि दुपारच्या वेळेस आम्ही असे बसायचो. ऊन असायचं, हे कार्यालय वगैरे काही नसायचं, मंडप नसायचा डोक्यावर. त्यावेळेस आमच्या डोक्यावर टोप्या होत्या. म्हणजे आमचा वेश कसा होता, खाकी विजार, पांढरा शर्ट. त्यावेळेस बेल्ट नव्हते बरं का, पट्टा नव्हता. मग आम्ही करदुरे घ्यायचो वरून पट्टा, आणि तो ढिला असला की ते काडी घ्यायची आणि सातारीच्या तारीसारखी आवडायची, त्याला फिट व्हायचं एकदम पोट. दुपारी जास्त जेवलं की पुन्हा काडी ढिली करायची थोडी, असं ॲडजस्टेबल असायचं. बरं, सकाळी जाताना आई डोक्याला इतकं तेल लावायची, दिवसभर किती वारं येऊ एक केस उडत नव्हतं. मग तेलाच्या धारा असं व्हायच्या. मग एका हातानं तेल पुसायचं, दुसऱ्या हातानं नाक पुसायचं. म्हणजे आई दोन्ही हाताला काम देऊन टाकायची. लहानपणची गंमतच वेगळी होती, काय सांगायचं तुम्हाला. नाही, दप्तर म्हणजे आता तुम्हाला शॅक आहेत. आता तुम्ही जुन्या लोकांना विचारा, त्यांचे दप्तर कसे होते, ते खताच्या गोण्या असतात ना, सुफला, युरिया, त्या गोण्या अशा खांद्यावर घ्यायच्या. आम्ही जणू त्या खताचे ब्रँड अँबॅसिडर होतो, तुम्हाला सांगतो. मग शाळेत गेले की बसायला फारशा नाही, भिंतीला प्लास्टर नाही. मग आठवड्यातून एक दिवस सगळ्या मुलांनी बाहेर यायचं, मुलींनी वर्गामध्ये तयार राहायचं, 4 मुलांनी धावत गावात जायचं. जे सेन सापडेल गाईचं म्हशीचं ते गोळा करायचं, वर्गात आणून टाकायचं. कुणीतरी ओढ्याला जायचं, पाणी आणायचं, आणि आमच्या वर्गातल्या मुली सगळा वर्ग स्वच्छ अशा सेनानं सारून घ्यायच्या. भिंतीला पोचारा मारायच्या. पोचारा म्हणजे काय, एक फडकं ओलं करायचं, मातीत बुडून असं छान मातीच्या भिंती असायच्या. तुम्हाला सांगतो त्याचा इतका सुगंध यायचा ना, सुंदर. म्हणजे काही मुलं तर असं भिंतीला नाक टिकूनच उभे राहायचे, किती छान. अत्तराचा विषय नव्हता आम्हाला, अत्तर माहीतच नाही. आमचं अत्तर म्हणजे कुठलं, पहिला पाऊस पडला, पहिला पाऊस पडल्यानंतर किती सुंदर वास येतो. मला वाटतं जगामध्ये कुठल्याही अत्तराला तसा वास येत नाही. येतो का, हा निसर्गानं दिलेला आम्हाला अत्तर आहे, ते आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. तो पहिला इतका सुगंधित वास असतो, छान. विनाकारण आपण काय करतो, हे अत्तर मार, ते अत्तर मार. आता हे ते अत्तर आपण मारतो, आपल्याला वास येतो का, नाही येत, दुसऱ्याला येतो. त्याचा फायदा दुसऱ्याला जास्त होतो, की अरे बाबा हा आला, आता आपला याचा सुगंध येईल. पण अंगाचा सुगंध आला म्हणजे तो माणूस चांगला का. समजा एखादा चोर आहे आणि त्यानं अत्तर मारलं, सगळे लोक त्याच्या भोवताली गोळा होतील का, त्याच्या अंगाचा वास घ्यायला नाही. पण एखादा साधू आहे, संत आहे, त्याच्या अंगाचा काही वास येत नाही, अत्तर नाही, पण त्याच्या भोवताली गोळा होतील. म्हणजे आपलं वागणं शरीराच्या वासावर नसतं, मनाच्या वासावर असतं. आपलं मन कसं आहे, आपलं वागणं कसं आहे, त्यावर सगळं अवलंबून असतं. मग हे सगळे लहानपणचे दिवस जर आम्हाला आठवले, तुम्हाला सांगतो की पूर्वीची, आता मुलांना आवडत नाही पूर्वी काय होतं आणि आत्ता काय होतं. आम्हाला तुम्ही काय सांगतात म्हणे, आता आमची मम्मी पहा, तुम्ही आता सगळी पाहता मम्मी मेकअप करते की नाही कुठं लग्नाला जायला, तर ते केला पाहिजे मेकअप. किती वेळ करते, 5-10 मिनिटं करीत असेल तर ठीक आहे, तासभर करते का, करत असेल तर त्याला सांगा इतका वेळ काय त्याला घालू नको, कारण तुझ्या चेहऱ्यात काही बदल होणार नाही, आहे तो तसाच राहणार आहे. मग पूर्वीची आई मेकअप कसा करायची तुम्हाला सांगतो. मला माझी आई आठवते. एक तर पूर्वीच्या आंघोळी कधी करायच्या, प्रकाश पाडण्याच्या आधी, कारण पूर्वीचे जे बाथरूम होते ते घरात नव्हते, ते घराच्या समोर असायचे आणि त्याच्या भिंती केवढ्या असायच्या, कमरे इतकाले उंच असायच्या. म्हणजे सगळ्या आमच्या आयांना तायांना बसून आंघोळ करावी लागायची, उभं राहण्याचं, कारण भिंतीच छोट्या होत्या. मग आत यायचं. मग आई कसा मेकअप करायची मला आठवतं, ती गळ्यामध्ये जाड मण्याचं मंगळसूत्र घालायची, एकच दागिना होता. नंतर 9वारी साडी घालायची. तुम्हाला काष्टी साडी माहीत आहे, 9वारी साडी, ती 9वारी साडी घालायची. त्या साडीला सुद्धा 4-5 रंगाचे ठिगळं जोडलेले असायचे, लाल, पिवळं, निळं. तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या साड्या मिळून एक साडी तयार केलेली असायची. म्हणजे आजची आमची आई नवरात्राला प्रत्येक दिवशी एका रंगाची साडी घालते, आमची जुनी आई मात्र एकाच दिवशी नवरात्र साजरी करायची, अशी परिस्थिती होती. सगळे रंग तिच्या साडीला होते. मग कपाळाला असं गोंदल्यासारखं असायचं. काय लावायची ती, कुंकू लावायची, रोज लावायची, ते मेन लावायची आधी. आता पूर्वी गोंदायचे अंगावर, त्याला आजकाल काय म्हणतात, टॅटू. टॅटू तुम्ही काढता ना, टॅटू का काढता, तुम्ही पाहता एखाद्या खेळाडूने टॅटू काढला आहे,
एखाद्या नाटाने टॅटू काढलाय. मग तुम्ही म्हणता आई मला पूर्वी का त्याला गोंधन म्हणायचे, आणि का गोंधायचे पूर्वी माहित होतं का? मोबाईल नव्हते. समजा मुलगा, आम्ही जत्रेत गेलो, मुलगा हरवला, कसा ओळखायचा? मग ते सांगायचे त्याच्या डाव्या हातावर गोंधलेला आहे, त्याच्या खांद्यावर गोंधलेला आहे, त्याच्या पाठीवर गोंधलेला आहे, म्हणून गोंधायचे. तुम्हाला सांगतो आता नवीन मुलं इतकं गोंधतात की घरच्याला वाटतं हा हरवलेला बरा आहे. पायापासून डोक्यापर्यंत सगळं ते विचित्र होऊन जातं, जणू साप याच्या अंगावर फिरतायत. हे नको ते पाहून तुम्ही कशाला गोंधता? त्यानं कॅन्सर सुद्धा व्हायला लागलेत आता. काही गोंधू नका. आपल्याला देवानं इतकी छान त्वचा दिली आहे, सुंदर, असं छान राहावं, विनाकारण कशाला ते काहीतरी करत बसावं, म्हणून ते गोंधायचे. मग आई कुंकू लावायचे कपाळाला, कुठंतरी मातीच्या भिंतीत एखादा आरशाचा तुकडा असायचा बारीकसा, मग त्यात फक्त कपाळ दिसायचं. आई अशी पाहायची, कपाळ दिसायचं. मग पदर घ्यायची, पदराचं टोक असं जिभेमध्ये बुडवायची, असं छान वर्तुळ काढायची ठसठशीत. पुन्हा मेकअपची गरज नाही, तुम्हाला सांगतो. झाला तिचा मेकअप. म्हणजे पूर्वीचे दिवस आणि आत्ताचे दिवस जर आठवले तर इतकं सगळं बदलत चाललंय कुटुंबामध्ये सुद्धा. आता आम्ही कुटुंबामध्ये काय पाहतो? पूर्वी पहाटे उठल्याबरोबर देवपूजा करणं, देवाला जाणं, ग्रंथ वाचणं वगैरे चालायचं, व्यायाम करणं वगैरे. आता पहाटे उठल्याबरोबर तुम्हाला काय दिसतं कुटुंबामध्ये? खरं सांगा बरं, काय काय होतं? समजा तुम्ही सकाळी उठला, काय करता? उठल्याबरोबर मोबाईल पाहता. कारण काय? जगाची काळजी आहे. मी झोपल्यावर जगाचं काय झालं असेल? आता तू झोपला तिथंच जग चांगलं चाललं, तूच तेवढा विचित्र होता. काही झालं नाही जगाचं, पण लगेच आम्हाला व्हॉट्सअप उघडायचं, दानदान काय मित्रांनो मेसेज पाठवला. बरं इतके दानदान मेसेज येतात, तुम्हाला सांगतो माणसं रात्रभर झोपतच नाहीत, नुसते व्यक्त होतात, नुसते मेसेज. बरं मेसेज कुठले पाठवायचे? एखादा दुसऱ्याची लांबलचक आलेली पोस्ट वाचायची नाही, पुढच्याला पाठवून द्यायची. वाच नको वाचू. एखादी छान कविता आली, कवीचं नाव काढायचं, आपलं नाव टाकायचं, पुढे पाठवून द्यायचं, माझीच कविता आहे, नाही का? मग ते दान 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 असं येतं, सुरू होतं. लगेच कुठला तरी आमच्या 200 मैल दूर असलेला मित्र असतो, मग आईकडे पाहायचं नाही, वडिलाकडे पाहायचं नाही, त्यांना नमस्कार करायचा नाही, त्या मित्राला लगेच गुड मॉर्निंग. मग त्याचा मेसेज काय येत नाही, अस्वस्थ व्हायचं, हा जिवंत आहे की नाही, रात्रीतून काही झालं तर नाही. बरं तो मेसेज पाठवण्याच्या अवस्थेत आहे की नाही हे माहीत नाही, पण एकदाचा त्याचा मेसेज येतो, गुड मॉर्निंग, अरे आय आय आय. मग खाली खाली सरकायचं. मग अचानक एखादा फोटो येतो, काय रात्री हे गेले, मृत्यू झाला यांचा. मग पहिलं काम काय करायचं? पहाटेच ओळखीचे असो नाही तर नसो, भावपूर्ण 4-5 फुलं टाकून द्यायचे. आता आपल्याकडे फुकटच आहे, 10-12 टाका, काही फरक पडत नाही, त्याला काही पैसे जास्त लागत नाही. मग तसंच खाली खाली यायचं की अचानक दुसरा एखादा फोटो येतो, आज यांचा वाढदिवस आहे, म्हणजे यांचा जन्म झाला, जगावर किती उपकार झाले. मग ओळखीचे असो नाही तर नसो, वाढदिवसाच्या वरचेच फुलं खाली टाकून द्यायचे. मेला तरी तेच, जन्म झाला तरी तेच. छान दिवस सुरू होतो, मस्त. तुम्हाला सांगतो पूर्वी असं नव्हतं. पूर्वी आई वडील मुलाला उठवायचे, लवकर उठ, व्यायाम कर, धावायला जा, जोर काढ, बैठका काढ. जिम वगैरे नव्हते, असं ते जिम नव्हत्या. ते काय असतं ना, ते गव्हाचं काढं वगैरे खायला, त्यानं काय ताकद वाढते म्हणतात वगैरे, काय नाही. तुम्ही ते पीठ चालते ना, गव्हाचं पीठ चालते ना, आपल्याला वाटतं मऊ पोळ्या यायला पाहिजे, गरज नाही मऊ यायच्या, त्यामध्ये तो कोंडा आला पाहिजे. तो कोंडा म्हणजे ते गव्हाचं काढा आहे, तो कोंडा काढूनच विकतात इकडं. हे जे फिटनेस क्लबवाले आहेत ना, आई जो कोंडा फेकून देते तोच कोंडा गोळा करून यांना विकतात, आणि हे ते 2000 डबा घेतात. त्याला काही ते वेगळंच नाव असतं बरं का, काही नाही, ते कोंडाच असतो. म्हणजे गोठ्यात जनावरं खातात असं ते डब्यात देतात, पण हे एवढं असं ते जनावरासारखं ताकदवान व्हायचं म्हणतात. हे सगळं आता विचित्र झालेलं आहे. आणि मग असा तो दिवस सुरू झाल्यानंतर आपण उठल्याबरोबर, पण गंमत अशी होते, आता तुमची चूक नाही, तुम्ही शाळेतून गेल्याबरोबर तुम्ही मला सांगा, पूर्वी आम्ही शाळेतून गेलो की दप्तर बाजूला फेकायचो, की पप्पा काय म्हणायचे, बाबा म्हणायचो आम्ही त्यांना, नाही का, इकडे रे, सर काय म्हटले, तुझी वही दाखव, गृहपाठ काय दिला. आई म्हणायची त्याच्याकडे नीट लक्ष द्या जरा, ते नुसता येतो आणि आता खेळायला हुंदडतो, लक्ष द्या. मग बाबांचा रुबाब, आई असा दरारा द्यायची की आम्ही आपले घाबरून असे अभ्यासाला बसायचो, आईचं लक्ष असायचं काय करतोय. वडील म्हणायचं अभ्यास झाला की मला दाखव. आता काय होतं, सगळ्यांच्या घरात असेल असं मी म्हणत नाही, पण गेल्याबरोबर एक तर पप्पा नसतात, ते कुठेतरी कामाला गेलेले असतात, आई असते, आईचं छान, आता तिला बिचारीला दुसरं वेळ कसा घालवायचं ती मोबाईल खेळत असते. मग गेलं की मुलगी म्हणते मी आले का, ठीक आहे, मग ते सुरू. मग कधी कधी मुलीला म्हणावं लागतं, आई माझ्याशी बोल, मी आले. काय आहे त्यामध्ये, माझ्यापेक्षा चांगली मुली आहे का त्यामध्ये? मी तुझ्या समोर उभी आहे, मला विचार, वर्गामध्ये काय झालं, शाळेमध्ये काय झालं, मी निबंध लिहिला का, माझी परीक्षा झाली, मला मार्क किती पडले, आज मी किती छान चित्र काढलं, हे बघ बघ. नाही पाहत आई त्यातले छान चित्र पाहते. मग पप्पा येतात तसंच, दादा येतात तसंच, ताई येतात, तुमच्याशी कोणी बोलत नाही. मग तुम्हाला वाटतं सगळ्यांना बोलता येत असून का बोलत नाही कोणी? मग 7च्या दरम्यान आई काय करते, त्याच्या आधी स्वयंपाक आटोपते, लगेच टीव्ही लावते. 7ला मग बसते मस्त प्रवचन ऐकायला बस. का 7ला काय सुरू होतात, सिरियल सुरू होतात. 7 ते 9 कोणी कोणाशी बोलायचं नाही. एक दिवस सासू येते, सुनेला बोलते, दुसऱ्या दिवशी सून येते, सासूला बोलते.
त्या स्त्रिया येतात, खोटं खोटं रडतात, डोळ्याला ग्लिसरीन लावून. आई खरं खरं रडते, त्यांना रडायचे पैसे मिळतात, ही फुकट रडते. मग तुम्हालाही वाटतं आपण तरी काय अभ्यास करायचा, आई शेजारी जाऊन बसू, काय चाललंय पाहू. मग आई पाहते, आपण शेजारी बसतो, मुलगा येतो शेजारी बसतो, सगळं कुटुंब टीव्ही पाहतं. बाबा येतात. आता पूर्वी तुम्हाला माहित आहे का, बाबा घरी आले की पूर्वीची आई आहे ना असं डोळे मोठे करायचे, कुठं होता इतकं, ते घाबरून जायचे बिचारे. अरे लवकर आलं पाहिजे, तुम्हाला कळणार नाही ते. पण आता आई काही विचारत नाही, ते येतात सोफ्यावर बसतात, त्यांच्याकडे कोणाच लक्ष नसतं. आईचं लक्ष एपिसोडमध्ये असतं. इथला हा चुकला तर काय, हे कुठं जाणार आहे आपले, 2 दिवस फिरतील पुन्हा इथं येतील. हे सिरियलमधले चुकले तर अवघड आहे. त्यात आज शनिवार आहे, आज चुकलं तर उद्या सुट्टी आहे, प्रॉब्लेम होईल. ते सोमवारीच पाहायला मिळतील कुठं आहे. मग 8ला लगेच आई सांगते चला स्वयंपाक तयार आहे, जेवायला आणा. मग आपण धावत जातो किचनमध्ये, स्वयंपाक समोर सगळ्यांना वाढलं जातं. बाबा असे बसतात, तुम्ही असे बसता, आई असे बसते, सगळ्यांना जेवायला वाढलं जातं. सिरियल पाहतात, कुणी कुणाशी बोलत नाही, टीव्हीतले पात्र बोलतात, तुम्ही त्यांच्याकडे पाहत राहतात. नेमकं 8:15ला ब्रेक होतो आणि अक्षय कुमार येतो. काय घेऊन येतो ते, हार्पिच. ते हार्पिच घेऊन येतो. काय असतं ते कशात ओतायचं, मग ते सुरू होतं बरं का, ते टॉयलेटच्या भांड्यात ओतायचं, खसखसत व्हायचं, जेवताना पाहतात. मग नुसते पाहत नाही, आई बाबांना काय सांगते, पहा किती स्वच्छ निघतं हा त्यानं, उद्या घेऊन या, थोडी भाजी वाढू का तुम्हाला. बाबा तर घाबरूनच जातात, कुठल्या भांड्यातली भाजी त्याचा भरोसा राहिला नाही आता. मग तुम्ही अशा वेळेस काय केलं पाहिजे, तुम्ही फक्त आईला विचारा, हे सगळं पाहून तुला काय मिळतं. ती म्हणेल माझा वेळ जातो. बरं ठीक आहे, मी तुझे शेजारी बसले, तू माझ्याशी बोलली का. बरं याच्यामध्ये तर नुसते भांडणच दिसत आहेत. एखादी सून आहे, 4-5 स्त्रिया तिला घेरतात, कटकारस्थान करतात, यात चांगलं काहीच नाही. मग हा टीव्ही जर बंद केला, तू बातम्या लाव, बातम्यात काय चाललंय मला पाहू दे. एखादा हिंदी चॅनल लाव. आता सुनीता विल्यम्स इतके दिवस अवकाशामध्ये होती, ती आता खाली आली, मला पाहू दे काय चाललंय तिचं. ती खाली आल्यानंतर तिची परिस्थिती काय, तिला या गुरुत्वाकर्षणाशी जुळून घेता येईल का, ती वर कशी जगली इतके दिवस, काय खाल्लं तिनं, वर गुरुत्वाकर्षण नसताना ती कशी जगली, मला एकदा पाहू दे. हे सगळे चॅनल्स लाव, मला पाहायचेत. ही जिज्ञासा तुमच्यामध्ये पाहिजे. तुम्हाला सांगतो, तुम्ही जर असं म्हटलात तर पप्पांना आणि मम्मीला सुद्धा आनंद होईल की नाही आपण सिरियल बंद केली पाहिजे आणि यांना हे दाखवलं पाहिजे. पण असं होत नाही. आम्ही सगळे आता वावत त्याच्यामध्ये गेलेलो आहोत. तुम्हाला सांगतो, लहान मुलं मोबाईल खेळतात. आता एखादं लहान पोरगं झोपत नसलं, आई काय करते, गाणं लावून त्याच्या पोटावर टाकून देते, झोप. ते बिचारा ऐकतं अंगाई गीत, ते वेगळंच गाणं असतं काहीतरी, त्याला वाटतं हेच अंगाई गीत आहे. थोडंसं गोंधळ घालायला लागला की धर मोबाईल बैस, ते बसतं आपलं गेम खेळत बसतं काहीतरी. आता मोठे मुलं, तुम्ही आता मोठी झालात, तुम्हाला वाटतं हा आमचा हक्क आहे, कारण आम्ही आता मोठे झालो, मोबाईल वापरणं आमचा हक्क आहे. आमच्यासारख्याला वाटतं की सोयीसाठी वापरला पाहिजे म्हणून आम्ही वापरतो. आमचे म्हातारे आजोबा वगैरे वापरतात, आमच्या काळात नव्हता, जाता जाता तरी वापरू, ते वापरतात. सगळे मोबाईल वापरतात. मोबाईल वापरणं चूक नाही, मोबाईल चांगलाच आहे, पण त्याच्यामध्ये प्रलोभन आहेत. तुम्ही पुस्तक घेतलं तर पुस्तक तुम्हाला काही वाईट शिकवणार नाही, चांगलीच गोष्ट तुम्हाला पुस्तक शिकवेल. पण मोबाईल तुम्हाला चांगलीच गोष्ट शिकवेल असं नाही. तुम्ही विज्ञानाचे व्हिडिओज पाहता पाहता अचानक दुसरा एखादा व्हिडिओमध्ये येईल, तुम्ही म्हणाल यात काय, तुम्ही बटन दाबाल, अलिबाबाच्या गुहेसारखं ते तुम्हाला दूर 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 फरफटत नेईल आणि त्याचा तुमच्या मनावर परिणाम होईल. तुम्हाला चटक लागेल, नाही हे छान आहे, हे पाहायला पाहिजे, मम्मी झोपली का, पप्पा झोपले का, आपण हे पाहायला पाहिजे. मला वाटतं ते काही वेगवेगळं पाहून गेम्स खेळून आम्ही मम्मी पप्पाला वगैरे फसवत नाही, आम्ही स्वतःला फसवतो. आम्ही स्वतःला फसवतो. त्यापासून दूर राहा तुम्ही, काही गरज नाही त्याची. आता तुम्ही बसलात, कोणी मोबाईल पाहताय का, पाहत असेल चुकून एखादा, पण मी बोलतोय तुम्ही ऐकताय, काही बिघडलं का, नाही बिघडत, काही त्यानं बिघडत नाही. पण माणसाला वाटतं आता मोबाईल शिवाय पर्याय नाही, मोबाईल त्याच्या हातात असतो, जग त्याला वाटतं आपल्याशिवाय चालत नाही. तसं काहीही नसतं. म्हणून ते प्रमाणात त्या गोष्टी वापरल्या पाहिजे, आम्ही त्या वापरत नाही.